श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं तिसऱ्या कार्यकाळातले पहिले 100 दिवस नुकतेच पूर्ण केले आहेत. या काळात सरकारनं लोकहिताच्या दृष्टीनं प्रत्येक क्षेत्रात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, 2014 आणि 2019 स्वबळाच्या सरकारचं नेतृत्व करणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 9 जून 2024ला सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन केलं. याला नुकतेच 100 दिवस झाले. मोदी सरकारनं देशातील जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी पायाभूत सुविधांवर अधिक भर दिल्याचं दिसून येतं. हाच विकासाचा आराखडा मोदी यांनी सत्यात उतरवल्याचं 100 दिवसात दिसून आलं आहे. निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्दही मोदी सरकारनं पाळला आणि आपल्या नव्या धोरणांमध्ये राष्ट्रहिताच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय देखील घेतले. याशिवाय मध्यम वर्गाच्या विकासालाही अधिक प्राधान्य दिलं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी. या 100 दिवसांमध्ये देशाच्या सर्वांगीण विकासाला आणि देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्यातला सर्वात पहिला निर्णय जो आहे तो म्हणजे देशातल्या सार्वजनिक दळणवळण व्यवस्थेसाठी, मग त्यात रस्ते आले, रेल्वे आली, समुद्रमार्गे वाहतूक करण्यासाठी बंदरांचा समावेश आहे आणि विमान वाहतूक आहे. या सगळ्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी, या सगळ्यांमध्ये वाढ करण्यासाठी जवळजवळ 3 लाख कोटी रुपयांचा वेगवेगळे प्रकल्प हे सरकारने या 100 दिवसांमध्ये मंजूर केले आणि त्यांच्या कामाला सुरुवात सुद्धा केली. यामध्ये सर्वात उल्लेख ज्याचा केला पाहिजे असा महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय म्हणजे वाढवण बंदराच्या कामाला सुरुवात करण्याची घोषणा. त्याचबरोबर सरकारने रेल्वेच्या सुधारणेवरती आणि रेल्वेचे नवे प्रकल्प उभे करण्यावरती सुद्धा भर दिलेला आहे. हे जे रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण रस्ते आणि रेल्वे या सगळ्यांच्या बांधकामामधून, सुधारणेमधून साधारणपणे 4.5 कोटी मनुष्य दिवसांची रोजगार निर्मिती होईल असा प्राथमिक अंदाज आहे. कदाचित हा वाढेल सुद्धा. एक महत्वाकांक्षी प्रकल्प याच्यामध्ये आहे तो म्हणजे लडाख आणि हिमाचल प्रदेश यांना जोडणारा एक बोगदा. त्याचंही काम जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे बाकीच्या देशापासून अलग पडलेला लडाख हा देशाच्या वेगवेगळ्या भागांशी जोडला जाणार आहे. विमानतळांच्या सुधारणा, विमान वाहतुकीमध्ये सुधारणा आणि या सगळ्यांच्या बरोबर बंगलोर, पुणे आणि ठाणे या महानगरांमधल्या मेट्रोचे तिसरे चौथे टप्पे जे आहेत त्याला मान्यता दिली आणि त्याच्यामुळे या महानगरांमधली वाहतूक व्यवस्था ही अधिक सुखाची, सोयीस्कर होणार आहे. शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये पहिला निर्णय जो आहे तो सत्तेत आल्याबरोबर या सरकारने पहिले जे निर्णय घेतले त्याच्यातला एक महत्त्वाचा निर्णय होता प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांना देणं आणि त्या योजनेच्या माध्यमातून 20,000 कोटी रुपये 9.3 जवळजवळ 9.5 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा 17वा हप्ता म्हणून दिले गेले. त्याचबरोबर सरकारने यंदाच्या खरीप पिकांसाठी मिनिमम सपोर्ट प्राईस, आधारभूत किमती ज्या आहेत त्याच्यामध्ये भरघोस वाढ केली. त्याचा फायदा 12 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि जवळपास 2 लाख कोटी रुपयांपर्यंत हा फायदा शेतकऱ्यांना यावेळेला मिळेल अशी अपेक्षा आहे. यावर्षी मान्सून चांगला असल्यामुळे उत्पादनही प्रचंड होणार आहे आणि या वाढलेल्या उत्पादनाचा वाढीव फायदा हा शेतकऱ्यांना वाढीव किमतीमुळे मिळाला पाहिजे यासाठी सरकारने हे पाऊल उचललेलं आहे. त्याचबरोबर सरकारने देशातल्या सिंचन योजनांना, अडकलेल्या सिंचन योजनांना चालना देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशमधला पोलावरम प्रकल्प आहे, त्याच्यासाठी जवळजवळ 12,000 कोटी रुपयांची तरतूद केली आणि त्याशिवाय देशातल्या 7 वेगवेगळ्या मोठ्या प्रकल्पांना 14,200 कोटी रुपयांची तरतूद ही देऊ केलेली आहे. यामधला एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जो आहे ज्याचा फायदा महाराष्ट्राला मिळणार आहे तो म्हणजे कांद्यावरचं निर्यातीचे जे कर होते ते 40% 20% आणले. बासमती तांदूळ आणि कांदा यांच्यावरचं किमान निर्यात बंधनं होती
त्या किमतीची बंधनं काढून टाकलेली आहेत आणि याचा फायदा महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. याच काळामध्ये सरकारने 3 कोटी घरांचं काम प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सुरू केलं. त्याशिवाय 2.5 लाख घरांना सौर ऊर्जेचं साधन पुरवून त्यांच्यामध्ये सौर ऊर्जा निर्मिती सुरू करण्यासाठी चालना दिलेली आहे. या काळामध्ये मध्यमवर्गीयाला दिलासा देणारे सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय झाले. त्यात प्रामुख्याने आयकराची मर्यादा 7 लाखापर्यंत वाढवली, इतरही काही सवलती देऊ केल्या आणि त्याच्यामुळे मध्यम वर्गावरती जो कराचा बोजा पडत होता, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कराचा बोजा पडत होता, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सूट दिली गेली, दिलासा दिला गेलेला आहे. युवकांमध्ये कौशल्य विकास करून रोजगार निर्मिती करण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांचा एक नवा निधी सरकारने देऊ केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या योजना हातामध्ये घेतल्या जातील. त्याचा फायदा 1 कोटीपेक्षा अधिक युवकांना मिळेल अशी अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. मुख्यतः याच्यामध्ये चांगल्या उद्योगांमध्ये, चांगल्या व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांमध्ये युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून संधी मिळेल आणि त्याच्यातून पुढे त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील, हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. महिलांच्या रोजगारासाठी काम करणारे जे स्वयंसहायता गट आहेत, अशा जवळजवळ 48 लाख महिलांमध्ये काम करणाऱ्या 4.5 लाख स्वयंसहायता गटांसाठी 2,500 कोटी रुपयांचा नवा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्यातून या महिलांच्या गटांना, बचत गटांना मुद्रा योजनेच्या मर्यादेमध्ये कर्ज पुरवठा केला जाईल, अधिक सहजासहजी केला जाईल आणि हे कर्ज आता 10-20 लाख रुपयापर्यंत देता येईल अशा तऱ्हेची तरतूद केलेली आहे. सरकारने याच वेळेला आयुष्मान भारत ही आरोग्यविषयक योजना जी आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पावलं उचलण्याची घोषणा केलेली आहे. 5 लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा फायदा मिळेल अशी तरतूद आता याच्यामध्ये केली आणि 70 वर्षावरच्या प्रत्येक नागरिकाला या योजनेचा फायदा मिळणार आहे. अनेक महत्त्वाच्या औषधांवरची, विशेषतः कॅन्सरवरती उपचार करताना लागणाऱ्या औषधांवरची आयात शुल्क जे होतं त्याच्यातही मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे आणि त्यामुळे देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्याची सुविधा सहजासहजी उपलब्ध व्हावी, कमीत कमी दरामध्ये उपलब्ध व्हावी, त्याला परवडेल अशा पद्धतीने उपलब्ध व्हावी, अशा तऱ्हेचा प्रयत्न ह्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून चालू आहे. एकूणच गेल्या 100 दिवसांचा विचार जर केला तर या सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पावलं उचलली आणि देशाच्या एकूण प्रगतीला चालना देण्यासाठी लागणारे दूरगामी परिणाम करणारे निर्णय हे या काळामध्ये घेतलेले आहेत. या सरकारने गेले 10 वर्ष जे काम केलं त्याचे परिणाम आज दिसायला लागलेले आहेत. एकतर देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने पुढे जातो हे आपल्याला दिसतंच आहे. जगातल्या सर्वात मोठ्या आर्थिक महासत्ता असलेल्या देशांच्या यादीमध्ये आज भारत 5व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं ठोस काम आणि या 100 दिवसामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय ह्याच्या आधारावरती पुढच्या काळामध्ये एक आत्मनिर्भर समर्थ भारत निर्माण करण्याच्या स्वप्नाच्या दिशेने आपण अधिक पावलं पुढे टाकू असा आम्हाला विश्वास आहे. श्रोतेहो, पहिल्या 100 दिवसात केंद्र सरकारनं अनेक सकारात्मक कामांना गती दिली आहे. सरकारनं घेतलेल्या निर्णयांचं आणि केलेल्या राष्ट्रहिताच्या कामांचं जनतेनं स्वागत केलं आहे. महिला सक्षमीकरण असो किंवा मध्यमवर्गीयांना दिलासा, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चालना असो किंवा रोजगाराचा प्रश्न, पायाभूत सुविधांचा विकास असो, अल्पसंख्याक आदिवासींचं सक्षमीकरण असो किंवा आरोग्य क्षेत्राची प्रगती, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं लोकहिताच्या उपाययोजनांना चालना दिली, ती समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या लोकांच्या कल्याणासाठीच. याविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत वरिष्ठ पत्रकार विद्या विलास पाठक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 3ऱ्या कार्यकाळातले पहिले 100 दिवस नुकतेच पूर्ण झालेत. या काळात पायाभूत सुविधांपासून ते शेतकरी, महिला, देशातली युवा पिढी
यांच्या सबलीकरणासाठी त्यांनी अनेक मोठे निर्णय केलेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची कामे सुरू तर केलीच, शिवाय 3 लाख कोटी रुपयांच्या मंजुरी दिली. हे सर्व 100 दिवसामध्ये कसं साध्य झालं याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा गोष्ट माझ्या लक्षात आली की लोकसभेच्या निवडणुका सुरू होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या सगळ्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना एक सूचना केली की आत्ता आपण ज्या काही योजना राबवतो आहोत आणि याच्यापुढे आपल्याला ज्या योजना राबवायच्या आहेत याच्या संदर्भातला एक अहवाल मला तुम्ही द्या. या सगळ्या मंत्रालयाकडून ते अहवाल आले. त्यानंतर त्यांनी देशातल्या काही NGOज, काही विद्यापीठं, काही शास्त्रज्ञ, काही उच्चस्तरीय चांगले विचारवंत यांच्याशी संपर्क साधला आणि येत्या 25 वर्षामध्ये आपला देश कसा असेल, कसा पाहावा असं तुम्हाला वाटतं, त्यांची मतं मागवली. सुमारे 15 लाख शिफारसी किंवा सूचना त्यांच्याकडे या संदर्भात आल्या. या सगळ्या सूचना त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर करून त्यांचं वर्गीकरण केलं आणि त्यातून आपल्याला कुठल्या क्षेत्रात जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे, कुठल्या क्षेत्रावर अधिक लक्ष दिलं पाहिजे याचे त्यांनी प्राधान्यक्रम ठरवले. महिला असोत, युवा पिढी असोत, मध्यमवर्ग असो, शेतकरी असो, कामगार असो, या सगळ्यांना त्यांना काहीतरी बळ देऊन, आर्थिक बळ असेल किंवा काही सवलतींचं बळ असेल ते देऊन पुढे जाण्याकरता प्रयत्न केले. यावेळा हा जो तिसरा कार्यकाळ त्यांचा सुरू झाला आहे त्यात एक थोडीशी गंमत अशी आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाला त्यांच्याबरोबर जे काही पक्ष आले आहेत त्यांना बरोबर घेऊन त्यांना एक काम करायचं आहे. त्यामुळे या सगळ्यांना बरोबर घेऊन जात असतानाच विरोधही त्यांना होणार जास्त, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण या विरोधावर कशी मात करायची हे मोदी चांगलं जाणतात. त्यामुळे आत्ता त्यांच्यापुढे जे काही प्रश्न आहेत, त्यांनी जे काही आपल्याला आश्वासन अगोदर दिलेलं आहे, त्यांच्या डोक्यामध्ये जे एक आहे एक देश एक निवडणूक हा एक कार्यक्रम आहे. नंतर वक्फ बोर्डाच्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनींचा जो वाद सुरू झाला आहे त्या वादावर काहीतरी तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यांच्याकडे अशी एक पॉवर आहे, अशी एक शक्ती आहे की ते सगळ्या विरोधकांना बरोबर घेऊन त्यांना समजावून सांगून या योजनासुद्धा ते पार पाडू शकतील. कारण त्यांचं वर्णनच असं केलं जातं की स्वप्न खिशात घेऊन फिरणारा माणूस, ते फक्त स्वप्न पाहत नाहीत, ते स्वप्न पूर्ण कशी होतील याच्याकरता ते प्रयत्न करतात. मग त्याच्याकरता ते स्वतःचाच विचार त्यांचा असतोच, पण इतरांचीही मतं जाणून घेतात आणि त्यातून एक चांगला मार्ग काढतात. त्यामुळे हा जो त्यांचा कार्यकाळ आहे या 100 दिवसामध्ये त्यांनी आपल्याला कुठपर्यंत आणि कसं जाता येईल याची एक दिशा दाखवून दिलेली आहे. या दिशेनुसारच त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या 100 दिवसावरून पुढच्या 5 वर्षात, येत्या 5 वर्षामध्ये ते किती चांगलं काम करू शकतील आणि आपल्या देशाची मान कशी उंचावू शकतील किंवा त्यांना जो एक विकसित देश पाहायचा आहे तो ते कसे पूर्णत्वात आणतील हे आपण पाहायला काही हरकत नाही की ते आपल्याला दिसू शकेल. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंत्र दिला, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. हा केवळ मंत्र नाही तर प्रत्येक स्तरातल्या नागरिकांना विश्वासात घेऊन देश विकास घडवण्यासाठी आखलेलं धोरणच म्हणावं लागेल. गेल्या 100 दिवसात केंद्र सरकारनं उचललेली इतर अनेक पावलं, घेतलेले निर्णय हे आपला देश जगभरात अग्रेसर नेण्यासाठी मूलमंत्र ठरतील. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव, समन्वय आणि लेखन प्रिया जाधव, निवेदन कौस्तुभ पटाईत.